बैलगाडा शर्यतीच्या बंदी विरोधातील आंदोलन प्रकरणी 20 वर्षांनंतर न्यायालयाने आढळराव पाटलांसह सर्व 68 शेतकऱ्यांची नुकतीच निर्दोष मुक्तता केली आहे। निर्दोष मुक्तता झाल्यानंतर शेतकऱ्यांनी एकमेकांना पेढे भरून निकालाचे स्वागत केले। राज्यात बैलगाडा शर्यतीवर सर्वप्रथम बंदी आल्यानंतर त्याविरोधात तत्कालीन खासदार शिवाजीराव आढळराव आणि माजी खासदार किसनराव बाणखिले यांच्या मार्गदर्शनाखाली सन 2005 साली मंजर येथे सर्वात पहिले आंदोलन झाले होते। या आंदोलनाला हिंसक वळण लागलं होतं। खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यासह 68 शेतकऱ्यांवर गुन्हे दाखल केले होते। 20 वर्षांच्या न्यायालयीन लढाईनंतर न्यायालयाने आढळराव पाटलांसह या सर्व शेतकऱ्यांची नुकतीच निर्दोष मुक्तता केली आहे। निर्दोष मुक्तता झाल्यानंतर शेतकऱ्यांनी एकमेकांना पेढे भरून निकालाचे स्वागत केले आहे। बैलगाडा शर्यत ही प्रामुख्याने पुणे जिल्ह्यातल्या ग्रामीण भागात आणि नगरच्या ग्रामीण भागात अतिशय लोकप्रिय असलेली बैलगाडा शर्यत, त्याची केस गेले 20 वर्ष मी आणि माझ्याबरोबर असलेले 67 शेतकरी लढतो आहे। त्याचा निकाल कोर्टानं काल आमच्या बाजूने दिला आणि कुठलाही सबळ पुरावा पोलिसांनी सादर न केल्यामुळे आमची निर्दोष सुटका झाली। खरं म्हणजे 20 वर्ष आम्ही लढा देतो आहे, पहिल्यांदा आम्हाला यश आले, ही अतिशय आनंदाची गोष्ट। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।